नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाड्यांचा थरार, 82 गाड्यांचा सहभाग. कोल्हापूरच्या सतेज ऋतू शर्यतीत कोण जिंकला ट्रॅक्टर, वाचा विजेत्यांची यादी. नेरली तालुका करवीर येथे बेंदूर सण व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज झालेल्या सतेज ऋतू बैलगाडी शर्यतीत लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली येथील अजिंक्य कोपारडेकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा ट्रॅक्टर जिंकला. पश्चिम महाराष्ट्रातील या भव्य शर्यतीत 82 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने शौकीन उपस्थित होते. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सकाळपासूनच शर्यती पाहण्यासाठी शौकीनांनी नेरलीच्या माळावर गर्दी केली होती. विजेतेपदासाठी महाराष्ट्रातील दिग्गज बैलगाड्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. अ गट, ब गट 1, ब गट 2 आणि आदत अशा 4 गटांमध्ये शर्यती झाल्या. अ गटातील दुसरा क्रमांक कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने पटकावत 2 बुलेट मोटरसायकली जिंकल्या. तिसरा क्रमांक कुरडू तालुका करवीर येथील शिवाजी पाटील यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांनी 2 मोटरसायकलींची बक्षीस पटकावलीत. गट ब 1 मधील विजेते. या गटातील प्रथम क्रमांक सांगलीच्या नामदेव बापू यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांना मोटरसायकल व निशाण बक्षीस देण्यात आली. द्वितीय क्रमांक दानोळी तालुका शिरोळ येथील अमर शिंदे यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांनाही मोटरसायकल व निशाण देण्यात आली. तृतीय क्रमांक कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी पटकावला. त्यांना मोटरसायकल व निशाण बक्षीस देण्यात आलं. गट ब 2 मधील विजेते. या गटातील प्रथम क्रमांक बाबर शेठ यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांना मोटरसायकल व निशाण देऊन गौरवण्यात आलं. द्वितीय क्रमांक विनायक घाटगे यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांना मोटरसायकल व निशाण देण्यात आली. तृतीय क्रमांक डोंगरवाडीचे मोहन पैलवान यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांनाही मोटरसायकल व निशाण देऊन गौरवण्यात आलं. शर्यतीच्या नियोजनासाठी नारायण गाडगीळ, सागर पाटील, गजानन पाटील आदींनी परिश्रम घेतले. यावेळी गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेट्टे, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, राजेश लाटकर, प्रवीण केसरकर, अमर समर्थ आदींसह शर्यत शौकीन उपस्थित होते.